नमस्कार. आपल्या PYQ सिरीजमध्ये प्राण्यांचं वर्गीकरण ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये आज आपला दुसरा पार्ट आहे. ठीक आहे, आजच आपला पहिला पार्ट येऊन गेला, आता आहे हा दुसरा पार्ट आणि याच्यात आपलं ॲनिमल क्लासिफिकेशन पूर्ण कंप्लीट होणार आहे. तर बघा, ज्यांनी पहिला पार्ट बघितला नसेल त्यांनी पहिला पार्ट कृपया बघा आणि त्याच्यानंतर इकडे या. कारण काय होईल, तुम्हाला जर तो पार्ट बघितला नाही, मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये काय सांगितलेलं की थोडंसं रिपीट करते, ज्यांनी बघितलं आहे त्यांच्यासाठी रिपीट होईल, पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी हे माहिती पाहिजे. आणि जे नवीन आहे, जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघताय, त्यांनी प्लीज याचा पार्ट फर्स्ट बघणं खूप मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, तर बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, ॲनिमल क्लासिफिकेशन तसं बघायला गेलं तर लक्षात ठेवायला किचकट आहे, समजून घ्यायला किचकट आहे. ठीक आहे, त्याच्यात छोटे छोटे पण प्रश्न आहेत जे सोपे आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की पूर्वीचा जो ट्रेंड होता, म्हणजे 2012, 13, 14, 15पर्यंत 14-15पर्यंत प्रश्नांची लेव्हल होती ती इझी होती. ठीक आहे, सोपे सोपे प्रश्न होते, म्हणजे जर अभ्यास केला त्यांनाच ते सोपे जातील, नाही तर मग ते प्रश्न त्यांच्यासाठी पण अवघड. ठीक आहे, त्याच्यानंतर डिफिकल्टी लेवल खूप वाढत गेली आणि आत्ता तर खूप जास्त वाढत गेलेली आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आपण किती पण एफर्ट्स घेतले तर खूपच डेप्थमध्ये विचारलं तर आपल्याला अजिबात येणार नाही, हे 100% खरं आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आपण करायचं काय, तर मग आहे जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचं. कारण खूप अवघड विचारलं तर ते कोणालाच येणार नाही. ठीक आहे, पण जे सोपं विचारलं तर ते अख्ख्या जगाला येईल. तर त्यामुळे आपल्याला जे काही आपल्या हातात आहे ते सगळं करून जायचं आहे. मग जे अवघड प्रश्न विचारले गेले आहेत त्यांचं काय करायचं, तर ते अवघड प्रश्न जसेच्या तसे PYQ जसंचं तसं पाठ करायचं. त्याच्याशी रिलेटेड इतर माहिती दिलेली आहे ती सगळी पाठ करायची. ठीक आहे, आणि मग अशा पद्धतीने हा आपला सगळा पाठ तयार होईल. त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय सांगितलं, याच्यातल्या जे बेसिक कन्सेप्ट आहे ज्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही आहे, कारण ऑलरेडी पहिला व्हिडिओ बघा तुम्ही किती मोठा झालेला आहे. 58 टोटल प्रश्न आहे, त्याच्यातले आपण 33 ते 58 प्रश्न बघितले. आज आपण 1 पासून 32 पर्यंत प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. पण मी तुम्हाला काय सांगितलं की मी ऑलरेडी ॲनिमल क्लासिफिकेशन 12 भागांमध्ये ह्या पुस्तकातून मी तुमचं कंप्लीट करून दिलेलं आहे, ज्याच्यात बेसिक कन्सेप्ट त्या सगळ्या तुम्हाला कळून जाणार आहेत. तर ते मी सगळं काही रिपीट येते करणार नाही. इवन ही क्रोनॉलॉजी कशी पाठ करायची हे पण मी त्याच्यात दिलेलं आहे. प्रत्येक किंगडमचं, प्रत्येक प्रत्येक फायलमचं काय वैशिष्ट्य आहे, त्याच्यातले प्राणी लक्षात कसे ठेवायचे, हे सगळं मी तुमचं ऑलरेडी कंप्लीट करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टी मी कुठेही रिपीट करणार नाही, हे मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्येच सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जसं काही शब्दांची फोड करून ते शब्द मग लक्षात राहतात आणि मग त्या शब्दांची फोड करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातले प्राणी पण लक्षात राहतात. हां, त्याच्यासाठी ते लेक्चर महत्त्वाचे आहे. तर ती जी लेक्चरची सिरीज आहे ती मी या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, प्लस पहिल्या व्हिडिओची पण लिंक मी याच्यात देते. तर तुम्ही ते दोन्ही म्हणजे पहिला जो व्हिडिओ आहे याचा पाठ पहिला तो बघा आणि ॲनिमल क्लासिफिकेशन जे काही मी तुमचं घेतलं आहे ते पण तुम्ही बघा. आता बघा, आता ह्या सिरीजमध्ये जे प्रश्न असणार आहे त्याची निश्चितच डिफिकल्टी लेवल जास्त असणार आहे. का जास्त असणार आहे, कारण सोपे जे आहे ते आपण ऑलरेडी घेतले. मी सुरुवात कोणती, शेवटच्या प्रश्नापासून घेतली, बरोबर. म्हणजे 58व्या प्रश्नापासून पुढे पुढे येत मी कुठे आली, तर 33व्या प्रश्नापर्यंत आली. ठीक आहे, आता एक प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जास्त असेल त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडं हार्ड जाऊ शकतं, पण तुम्हाला ते मी सांगितलेले सगळे व्हिडिओ बघणं बंधनकारक माझ्याकडून आहे. बघणं न बघणं तो तुमचा प्रश्न, पण तुम्हाला नीट समजून घेण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर समजलं असेल तुम्हाला. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी जास्त इन डिटेल बोललेली आहे. पहिला व्हिडिओ खूप 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 महत्त्वाचा आहे. तर बघा, आपण 31वा प्रश्न बघूया. 31वा प्रश्न काय आहे बघा, 30 पासून बघू. 30वा प्रश्न काय आहे, सस्तन प्राण्यांमध्ये, आणि मी पुन्हा सांगते, आता आपण जसं जसं रिसेंट प्रश्नांकडे येत जाऊ ना, तशी तशी प्रश्नांची डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. आपल्याला समजण्यासाठी म्हणजे थोडे डिफिकल्ट वाटू शकतात प्रश्न. ठीक आहे, पण आपल्याला ते PYQ सगळे पाठ करायचे आहेत
आणि त्याच्या आजूबाजूला जी काही माहिती दिली आहे ती पण आपल्याला सगळी पाठ करायची आहे. ठीक आहे. बघा, सस्तन प्राण्यांमध्ये ज्ञानेंद्रिये खालीलपैकी कोणत्या 3 मूलभूत स्वरूपात स्थित असतात? आता हा प्रश्न रद्द केलेला आहे आणि काही एक्सप्लेनेशन पण इथे नाही आहे. हा प्रश्न रद्द केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील डॅश डॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. आता हे आपल्याला खूप माहिती नसेल तर सरळ PYQ पाठ करा. टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील डॅश डॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे म्हणतात. तर एक्झोसिड्स या प्राण्यांना उडणारे मासे म्हणतात. एक्झोसिरस माशांना पक्षासारखे उडता येत नाही, परंतु त्यांना लांब पंख असल्याने ते पाण्याच्या वर काही अंतरापर्यंत उडतात. अटलांटिक फ्लाइंग फिश, उदाहरणार्थ अटलांटिक फ्लाइंग फिश आणि सिस्टेसेल्वरस. ठीक आहे. लक्षात ठेवा, टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील एक्झोसिड्स या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे म्हणतात. एक्झोसिरस माशांना पक्षासारखे उडता येत नाही, पण त्यांना लांब पंख असल्याने ते पाण्याच्या वर काही अंतरापर्यंत उडतात. ठीक आहे. पुढे बघा. डॅश डॅश या प्राणी वर्गातील सदस्य हे ॲनालिडातील द्विलिंगी प्राणी आहेत. तर कोण? ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया. ठीक आहे. ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया. तर बघा, संघ ॲनालिडा. ॲनालिडा ही संज्ञा लॅमॅर्कने दिली. उत्सर्जनासाठी नेफ्रेड याचा वापर केला जातो. हे प्राणी त्रिस्तरी, दंडाकृती, खंडीभूत, लांबट व द्विपार्श्वसममित आहेत. उदाहरणार्थ गांडूळ. सहसा उभयलिंगी म्हणजे एकाच सजीवात स्त्री व पुरुष हे दोन्ही लिंग असणे. हर्मॅफ्रोडाईट असतात, पण लैंगिक प्रजननही करतात. एकाच सजीवात स्त्री व पुरुष दोन्ही लिंग असणे. कोण? ऑलिगोकायटा आणि हिरुडोनिया. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळालं. द्विलिंगी प्राणी आहेत कोणते? ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया. पुढे बघा. या संघापैकी काही परजीवी आहेत. उदाहरणार्थ काय? लीच. RBC नसतात, पण हिमोग्लोबिन असते. उदाहरणार्थ गांडूळ, जळू, नेरिस, लीच. यांचे 3 वर्गात वर्गीकरण केले जाते. बघा, पॉलिकायटा, ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया. पॉलिकायटा, ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया उभयलिंगी. बघा, पॉलिकायटा मांसभक्षी, बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते. एकलिंगी असतात, खाऱ्या पाण्यात राहतात. ऑलिगोकायटामध्ये उभयलिंगी, जमिनीवर राहतात, यांना डोळे नसतात, द्विलिंगी असतात. हिरुडिनिया म्हणजे लीच ऑब्लिक जळू होय. यांच्या लाळेत हिरुडिन असल्याने रक्त गोठ्यात नाही. व्हेरी IMP. खुली रक्ताभिसरण संस्था असते. पुढे बघा. उदाहरणार्थ नेरिस, रिंगवर्म, अर्नेकोला, लगवर्म, सॅबेला, ॲफ्रोडाईट, सीवर्म आणि पॅडलवर्म. नंतर फेरेटिमा गांडूळ, अर्थवर्म, मेगाकोलेक्स साऊथ इंडियन अर्थवर्म, ट्युबिफेक्स ब्लडवर्म हे जलप्रदूषकाचे निर्देशक आहेत. कारण हे आता हे वाक्य अपूर्ण राहिलं आहे. ठीक आहे. पण हे लक्षात ठेवा, हे जलप्रदूषकाचे निर्देशक आहेत. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न बघूया. बघा, प्लॅटिहेल्मिंथेस अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले जाते. तर काय? प्लॅटमम, ट्रिप्लोब्लास्टिक, असिलोमेट प्राणी. आता ह्या सगळ्यांचे अर्थ त्या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलेले आहेत. आता बघा, संघ प्लॅटिहेल्मिंथेस उदाहरणार्थ प्लेनेरिया, लिव्हर फ्लूक, टेपवर्म पचनक्रियेचा अभाव असतो. शरीर चपटं असतं म्हणून त्यांना फ्लॅटवर्म असेही म्हणतात. यातील बहुतेक प्राणी अंतःपरजीवी एंडोपॅरासाइट, तर काही स्वतंत्र राहतात. ट्रिप्लोब्लास्टिक उतिस्तर संघटन आढळते. उत्सर्जनासाठी विशेष पेशी फ्लेम सेल्स असतात. शरीर रिबीनप्रमाणे चपटे कृमी, द्विपार्श्वसममित, बायलॅटरल, त्रिस्तरीय,
पोशिंद्याला चिटकून राहण्यासाठी आधारचूषक असतात. हे प्राणी उभयलिंगी हर्मॅफ्रोडाईट असतात. यांच्यात मेंदू असतो पण रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, स्नायू संस्था नसते. व्हेरी IMP पॉइंट. ठीक आहे, मेंदू असतो पण रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, स्नायू संस्था नसते. पुढे बघा 3 वर्ग पडतात. टर्बेलारिया, ट्रिमॅटोडा आणि सियास्टोडा. टर्बेलारिया स्वतंत्रपणे पाण्यात राहतात. यांच्यात पचन संस्था असते. उदाहरणार्थ प्लॅनेरिया, ऑटोप्लाना, बायपॅलिडम, चपटेकृमी, वलयंकृत. ट्रिमॅटोडा बाह्य परजीवी अंतःपरजीवी, यांना फ्ल्युक्स म्हणतात. उदाहरणार्थ लिव्हर फ्ल्यूक, ब्लड फ्ल्यूक. शिप लिव्हर फ्ल्यूक हा परजीवी प्राणी अनेक व्हर्टिब्रेट्स पाण्यात यकृत व पित्ताशयाशी संबंधित आजार पसरवतो. सियास्टोडा केवळ या वर्गातील प्राण्यात पचन संस्था नसते. यांना टेपवर्म म्हणतात. पोर्क टेपवर्म आणि डॉग टेपवर्म. ठीक आहे, पुढे बघा झुरळांच्या उदरामध्ये T आणि S यांचा खरा क्रम काय आहे? टर्गा आणि स्टर्ना यांचा खरा क्रम काय आहे? तर T10 आणि S9. झुरळ निशाचर, सर्वभक्षी व दमट ओलसर जागी राहणारे कीटक होय. एका विकसित झुरळाची लांबी 34 ते 54 mm असते. झुरळाच्या शरीराचे 3 भाग पडतात. डोके म्हणजे हेड, छाती म्हणजे थोरॅक्स आणि उदर म्हणजे ॲब्डोमेन. डोके हे 6 खंडांना एकत्रित करून बनते तर छाती 3 खंडांना एकत्रित करून बनते. उदर 10 खंड असतात. बघा, डोके हे 6 खंडांना एकत्रित करून बनते तर छाती 3 खंडांना एकत्रित करून बनते. उदर 10 खंड असतात. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते? तर सप्टेकृमी, प्लॅटी हेल्मिंथिस. बघा, प्राण्यांमधील पातळीचे संघटन पेशीय पातळीवरील संघटन कुठे असतं? संघ पोरिफेरामध्ये. लक्षात ठेवा, पेशी पोरिफेरा प. उतीय पातळीवर संघटन सिलेंटराटा. असं बघा, सिलेंडर उलटा करा उतीय. पोरिफेरा पेशीय, सिलेंडर उलटा करा उतीय. प्लॅटीहेल्मिंथिस इंद्रिय. नंतर इंद्रिय पातळीवरील इंद्रिय यंत्रणा पातळी संघटन ॲस्केल हेल्मिंथिस पासून कॉर्डाटा पर्यंत. ठीक आहे, पुढे बघा, हे सगळं मी करून घेतलेलं आहे. हे तर म्हणजे अजून इन डिटेल आहे. ज्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे त्या सगळ्या त्या लेक्चरमध्ये कंप्लीट झालेले आहे. ते जर केलं तर तुम्हाला हे खूप व्यवस्थित समजणार आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघूया. शार्क बाबत योग्य तो पर्याय निवडा. तर अ, ब आणि ड ही विधाने बरोबर आहेत. काय? तर अधर बाजूस मुख, जरायुज असतात, कास्तिमय, अंतःकंकाल आणि सायक्लॉइड खवले हे विधान चुकीचं आहे. तर बघा, शार्क बाबत यांच्या शरीरात एकही हाड नसते. बघा काय म्हटले स्टेटमेंट बघा, शार्क बाबत यांच्या शरीरात एकही हाड नसते. संपूर्ण शरीर कार्टिलेज कास्तिमय पासून बनलेलं असतं. हे स्टेटमेंट व्हेरी IMP. एंडोस्केलेटन अंतःकंकाल असते. नंतर शार्क मासा कधीच झोपत नाही. कलर ब्लाइंड असतात म्हणजे काय? मोनोक्रोमॅटिक असतात ते, म्हणजे त्यांना सगळी आपली जी दुनिया असते, जग असतं ते ग्रे कलरमध्ये किंवा ब्लॅक अँड व्हाईटमध्येच दिसतं, कारण ते मोनोक्रोमॅटिक असतात. सायलेंट किलर असंही म्हणतात. हे जरायुज असतात म्हणजे पिल्लांना जन्म देतात. यांची त्वचा प्लॅकॉइड स्केल्स असते, सायक्लॉइड स्केल्स नव्हे. हा पॉइंट नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. झुरळ, माल्फिजियन नलिका, गांडूळ. इथे उत्तर आहे वृक्क. ठीक आहे, आता बघा आपण हे बघू, स्पष्टीकरण बघू. झुरळ आणि मुंग्या हे जे आहे ना, हे प्रत्येक प्राण्याची एक्सक्रिटरी सिस्टीम काय करतो. जसं आपल्यात एक्सक्रिटरी ऑर्गन काय आहे? किडनी आहे. तसं मग झुरळामध्ये काय आहे, गांडुळामध्ये काय आहे हे त्याच्यात दिलेलं आहे. झुरळ मुंग्यांमध्ये
माल्फिजियन ट्युब्युल्स आहे, मानवामध्ये वृक्क आहे, गांडूळमध्ये नेफ्रिडियम आहे. ठीक आहे, इथे कुठेही नेफ्रिडियम दिलेलं नाहीये, इथे वृक्क आहे. आपल्याला इंग्लिश पर्याय बघायला पाहिजे की वृक्काच्या ऐवजी काय दिलेलं आहे, कारण गांडूळ इथे काय बघा प्रश्न काय आहे, झुरळ, माल्फिजियन नलिका, गांडूळला नेफ्रिडियम आलं पाहिजे. असं मला वाटतं. इथे वृक्क दिलेलं आहे पण इंग्लिश पर्याय नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे हे नीट पाठ करून ठेवा. मासा किडनीद्वारेच पण डायजेस्टिव्ह ट्रॅक, स्किन अँड गिल्स अमोनिया बाहेर पाडण्यासाठी वापर करतात. पृष्ठवंशीय प्राणी किडनीज, लिव्हर, लंग, स्किन मार्फत टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन. स्पायडर्स, कोक्सल ग्लॅन्ड, फ्लॅटवर्म्स, फ्लेम सेल्स और सोलेनोसाइट्स. नंतर अमिबा, जनरल बॉडी सरफेस, प्रॉन्स, ग्रीन ग्लॅन्ड्स. ठीक आहे, पुढे बघा. प्राण्यांच्या बाबतीत खाली काही विधाने दिली आहेत आणि बरोबर विधानं ओळखायची आहेत. तर बरोबर विधान फक्त अ आहे, बाकी सर्व विधानं चुकीची आहेत. बघा, सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी असतात, हे विधान बरोबर आहे. सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात, हे विधान चुकीचं. सर्व कीटक परकुपोषी असतात, हे विधान चुकीचं. सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत, हे विधान चुकीचं. तर बघा, ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट्स. सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी मात्र पृष्ठवंशीय नाहीत. उडण्याची क्षमता हरवलेले प्राणी बघा. पेंग्विन, इमू, किवी, कोंबडी, बदक असे अनेक पक्षी आहेत, म्हणून पर्याय बी चुकीचा ठरतो. काही मृदुकाय प्राणी कवच धारण करत नाहीत. सर्व कीटक परपोषी नसतात. काही कीटक स्वयंपोषी पण असतात. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा, पेरिपॅटस मध्ये पायाच्या किती जोड्या असतात? तर पेरिपॅटस मध्ये असतात 14 ते 43 जोड्या. पेरिपॅटस हा ॲनालिडा व ऑर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा आहे. हे व्हेरी व्हेरी एम्पी, हे लक्षात ठेवा. पेरिपॅटस हा ॲनालिडा व ऑर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा आहे. त्याच्या पायाच्या जवळपास 14 ते 43 जोड्या असतात. ठीक आहे, पुढे बघा. बघा, हा पॉइंट नीट बघा. पेरिपॅटस हा ॲनालिडा व ऑर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा आहे. त्याच्या पायाच्या जवळपास 14 ते 43 जोड्या असतात. ठीक आहे, झुरळ. पुढचा प्रश्न, झुरळाचे पेरिप्लॅनेटा ने जेनेरिक नाव कोणी ठेवले? पेरिप्लॅनेटा, झुरळाचं जेनेरिक नाव काय? पेरिप्लॅनेटा. हे नाव कोणी ठेवलं? तबूर मेरिस्टर. PYQ आहे, पाठ करून घ्या. 1838 मध्ये बूर मेरिस्टर याने पेरिप्लॅनेटा झुरळाचं जेनेरिक नाव ठेवलं. झुरळाचे पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव बूर मेरिस्टर 1838 यांनी ठेवले, परंतु त्यांनी ब्रुनिया म्हणजे ब्राऊन कॉकरोचचे नाव ठेवले. ठीक आहे, आता बघा. जेनेरिक नाव, शोधकर्ते आणि वर्ष. पेरिप्लॅनेटा अबोरिजिनिया रॉथ, नंतर अमेरिकाना लिनियस, नंतर ऑस्ट्रेलिसी फॅब्रिसियस, नंतर फुलिजिनोसा सर्विले, जॅपना असाहिना, नंतर ब्रुनिया बुरमेरिस्टर ब्राऊन कॉकरोच. ठीक आहे, तर आपण हे बघितलेलं आहे. आपण बघूया पुढचे प्रश्न. बघा, खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने किंवा समूहांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? तर याचं उत्तर आहे उभयचर प्राणी. फक्त ब, उभयचर प्राणी. बघा, सर्वप्रथम जीव पाण्यामध्ये शेवाळ अवस्थेत आले. त्यानंतर पाण्यातील प्राण्यांनी प्रथम जमिनीवर जीवनाचा अवलंब केला. त्यांनाच उभयचर, पाण्यात व जमिनीवर राहणारे म्हणतात. इलिमिनेशन मेथड प्रथमतः म्हटल्यावर एकच उत्तर असणार. ठीक आहे,
इथे ट्रिक काय दिली आहे, प्रथमतः म्हटल्यावर एकच उत्तर असणार, बरोबर. पुढे बघा, उदाहरणार्थ बेडूक आणि सॅलमँडर काय उभयचर प्राणी. आता उभयचर वर्ग ॲम्फिबिया, उभयचर का, आपण काय बघतो आहोत, उभयचर वर्ग ॲम्फिबिया उभयचर का, पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतात. यांच्या अंगावर श्लेष्मक ग्रंथी असल्याने ते कायम ओलसर असतात. यांच्या हृदयाला 3 कप्पे असतात. यांच्या आरबीसी ह्या द्विबहिर्वक्र व केंद्रक असलेल्या असतात. द्विबहिर्वक्र म्हणजे माहिती ना, हे झालं बहिर्वक्र आणि हे झालं अंतर्वक्र. ठीक आहे, द्विबहिर्वक्र असतात. नंतर यांच्यात बाह्यफलन होते, अंडी घालतात. हा वर्ग 3 गणात विभागला जातो. बघा कोणतं, अपोडा, युराडेला, अन्युरा. अपोडा पाय ऑब्लिक शेपूट कमी असते किंवा नसतेच. उदाहरणार्थ युरोटायफ्लस सिसिलियान. युरोडेला शेपूट असतं. उदाहरणार्थ सॅलमँडर. एम्बियोस्टोमा, सायरेन मड इल, नेक्टरस मड पपी, ट्रायट्युरस न्यूट. अन्युऱ्यामध्ये डिंबक अवस्थेत शेपूट असते. उदाहरणार्थ बेडूक, रायफोपोरस उडणारा बेडूक. पाय ऑब्लिक बोटे असतात. ॲलिटस मिड वाईफ टोड. सॅलमँडर बघा, ज्याच्यावर 4 ते 5 वेळा आतापर्यंत प्रश्न आलेला आहे, त्यामुळे ते नीट करून ठेवा. सॅलमँडर वर्ग ॲम्फिबिया उभयचर वर्ग, शेपूट व पाय असणारा, सरड्यासारखा दिसणारा. या वर्गातील प्राणी पाणी व जमिनीवर आढळतात. यांच्या शरीरावर खवले नसतात पण त्वचा मृदू असून श्लेष्मळ ग्रंथीमुळे कायम ओलसर व बुळबुळीत असते. उदाहरणार्थ बेडूक, टोड, सॅलमँडर. ठीक आहे, पुढे बघा, खालील पैकी कोणत्या शर्तीचा संच ओबेलियाला सर्वोत्तम लागू होतो. बघा, मी म्हटलं होतं तुम्हाला ओबेलियावर प्रश्न 2दा आलेला आहे. हा आहे ओबेलियावर प्रश्न. तर याचं उत्तर आहे 4 क्रमांकाचं, मरीन, सिडेंटरी, कोलोनियल, पॉलिमॉर्फिक विथ ट्रू अल्टरेशन ऑफ जनरेशन. बघा, ओबेलिया सिलेंटराटा संघातील हायड्रोझोआ वर्गातील समुद्री प्राणी आहे. त्याचे जीवनचक्र, ओबेलिया हा सागरी स्थिर वसाहत करून राहणारा, अनेक आकार असणारा व त्यात पॉलिप व मेडुसा पिढ्यांची अदलाबदल होते. पुढे बघा, एक 2 मिनिट बघा, संघ सिलेंटराटा समुद्रात आढळतात. उदाहरणार्थ कोरल्स, प्रवाळ, हायड्रा, सी ॲनिमोन, जेलीफिश. ह्या प्राण्यांच्या शरीराचे आकार बघा, दंडगोल पॉलिप, अलैंगिक प्रजनन करणारे म्हणजे हायड्रा, आणि छत्रीचा आकार मेडुसा, लैंगिक प्रजनन करणारे जेलीफिश. आढळ बघा, बहुतेक समुद्रात तर काही मोजके प्राणी गोड्या पाण्यात आढळतात. शरीर अरीय सममित व द्विस्तरीय असते. यांच्या मुखाभोवती दंडपेशीयुक्त शुंडके असतात. याचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. रक्ताभिसरण संस्था नसते. शरीर संघटन टिश्यू लेवल, पचन पेशी बाहेर व पेशीच्या आत. उदाहरणार्थ जलव्याल म्हणजे हायड्रा, सी ॲनिमोन म्हणजे समुद्रफूल, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणजे फायसेलिया, जेलीफिश ऑरेलिया, प्रवाळ कोरल्स. यांचे प्रजनन मुकुलायन बडिंग या अलैंगिक पद्धतीने होते. सिलेंटराटा हे नाव ल्युकार्ट यांनी दिले, पण आता यास निडारिया आधुनिक नाव असे म्हणतात. ठीक आहे, सिलेंटराटाला ल्युकार्ट यांनी नाव दिले, पण आता याचं आधुनिक नाव काय आहे, निडारिया. निडोब्लास्ट या विशिष्ट प्रकारच्या पेशींवरून हे नाव देण्यात आले. त्यांचा वापर आधार संरक्षण आणि शिकार पकडण्यासाठी केला जातो. यांच्यात प्राथमिक अवस्थेत चेतासंस्था असतात. अरीय सममिती रॅडियल असणारे प्राणी. ठीक आहे, वसाहतीने राहणारे सी ॲनिमोन, कोलर्स, एकटे राहणारे हायड्रा आणि जेलीफिश. सिलेंटराटाचे 4 वर्गात वर्गीकरण केले जाते. हायड्रोझोआ गोडे अधिक खारे पाणी. उदाहरणार्थ हायड्रा गोड्या पाण्यात आढळतो. उदाहरणार्थ ओबेलिया. किंगडम ॲनिमेलिया
क्लास हायड्रोझोआ, फॅमिली कॅम्पॅन्युलॅरिडी, फायलम निडारिया, ऑर्डर लिप्टोथेकॅटा, जीनस ओबेलिया. ठीक आहे, पुढे बघा. स्कॅफोझोआ, पहिला झाला हायड्रोझोआ, दुसरा झाला स्कॅफोझोआ, फक्त खारे पाणी. ऑरेलिया जेलीफिश. अँथोझोआ हा सर्वात मोठा वर्ग आहे, फक्त खारे पाणी. उदाहरणार्थ कोरल, सी ॲनिमोन, सी फॅन, सी पेन, ब्रेन कोरल. कोरल्स हे कोरल रीफ प्रवाळ बेटे तयार करतात. क्युबोझोआ फक्त खारे. कायरोनेक्स सी वॅप्स. ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलिया, जगातील सगळ्यात मोठे प्रवाळ बेट. ठीक आहे, बघा. ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलिया, जगातील सगळ्यात मोठे प्रवाळ बेट. कशाचं? क्युबोझोआ. त्याचं क्युबोझोआचं उदाहरण आहे. उदाहरणार्थ कायरोनेक्स सी वॅस्प्स. पुढे बघा. ऑरेलियाच्या लार्वल स्टेजच्या खालीलपैकी योग्य क्रम कोणता? ऑरेलियाचा लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? तर बघा, प्लॅन्युला, हायड्राट्युबा, सायनोफिक्स्टोमा, इफिरा. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, सोपे जे प्रश्न होते ते आधीच्या लेक्चरमध्ये होऊन गेले, जे पूर्वी विचारले जायचे. आता बघा, हा प्रश्न विचारला आहे 2022ला. हे सगळे प्रश्न जे आहेत ना, हे 18, 19 असे विचारलेले आहेत, जे आत्ता चालू आहेत. ठीक आहे, म्हणजे रिसेंटमध्ये जे येत आहे तर काठिण्य पातळी वाढती आहे, हे नीट लक्षात ठेवा तुम्ही. हा प्रश्न काय आहे? ऑरेलियाच्या लार्वल स्टेजच्या खालीलपैकी योग्य क्रम कोणता? प्लॅन्युला, हायड्राट्युबा, सायफिक्स्टोमा, इफिरा. बघा, ऑरेलिया म्हणजे जेलीफिश, आपण इतक्यात पाहिलं. हे सिलेंटराटा या संघातील स्कॅफोझो या वर्गात येतं, आपण हे आत्ताच बघितलं. ठीक आहे, ऑरेलियाच्या जेलीफिश लार्वल स्टेजचा क्रम बघा. प्लॅन्युला, हायड्राट्युबा, सायफिस्टोमा, इफिरा. आता समजा हाच प्रश्न रिपीट झाला जसं तसं, तर आपलं काम आहे हे पाठ करून ठेवलं. आणि जसेच्या तसे खरंच प्रश्न रिपीट होता काही काही वर्षांनंतर, आणि कधी कधी तर त्याच वर्षी झालेले आहेत रिपीट. ठीक आहे, तर हे नीट पाठ करा. प्लॅन्युला, हायड्रोट्युबा, सायफिस्टोमा, इफिरा. आता हे नसेल ना लक्षात राहत तुमचे नावं, तर फक्त काय लिहा, प्लॅन्युलाचा पी घ्या, हायड्रोट्युबाचा एच घ्या, सायफोस्टोमाचा सी घ्या, इफिराचा ई घ्या. म्हणजे PHCE असं लक्षात ठेवा. आणि मग हे जेव्हा सिक्वेन्स पुढे मागे झाला की आपल्याला ते कळून जातं. ठीक आहे, उत्तर काय आहे ते. मग PHCE असं लक्षात ठेवा. पुढे बघा, खालीलपैकी कोणता किंवा कोणत्या प्राणी किंवा प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? बघा, हा प्रश्न पण छान आहे. तर हे जे सगळे दिलेले आहेत त्यांनी विचारलं काय आहे? सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात. आता आपण बघितलं बेडूक याच्यात जो आहे तो उभयचरमध्ये. त्याच्यानंतर पुढे बघितलं आपण सॅलमँडर, इथे पण सॅलमँडर उभयचर, इथे पण सॅलमँडर बेडूक आहे. म्हणजे जिथे बेडूक सॅलमँडर आहे हे तिन्ही ऑप्शन लगेच कट होता. उत्तर आपलं येतं की कासव, घडियाळ, कॅमेन, टॉटियारा. ठीक आहे, तर मग या गोष्टी अशा नीट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने इलिमिनेट करायच्या असतात ह्या गोष्टी. पुढे बघा, 18व्या क्रमांकाचा प्रश्न समजला तुम्हाला? त्यांनी सांगितले 16 क्रमांकाचा पहा, त्याच्यात सविस्तर दिले. आपण जाणारच आहोत याच्यानंतर. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहेत? तर बघा, आशियाई सिंह, सगळ्या जोड्या बरोबर आहे. आशियाई सिंह पॅन्थेरा लिओ पर्सिका. बघा, आशियाई सिंह पॅन्थेरा लिओ पर्सिका, पट्टेरी वाघ पॅन्थेरा टायग्रिस, भारतीय गेंडा रायनोसोरस युनिकॉर्निस, थामिन हरिण सर्व्स इल्दी. सर्वस इल्दी, हे चारही जोड्या बरोबर आहेत. आता आपण वैज्ञानिक नावं बघून घेऊ.
कुत्र्याचं आहे कॅनिस फॅमिलॅरिस, गाईचं आहे बोस टॉरस, जास्वंद हेबिस्कस रोजा सायनेन्सिस, टोमॅटो सोलॅनम लिको पेर्सिकम, बटाटा सोलॅनम ट्युबिरोसम, वांगे सोलॅनम मेलॉंगेना, नंतर ज्वारी सॉर्गम वल्गेर, सिंह पॅन्थेरा लिओ, वाघ पॅन्थेरा टायग्रिस, लिओपार्ड पॅन्थेरा पार्डस, सूर्यफूल हेलियांथस ॲनियस आणि आंबा मँगीफेरा इंडिका. ठीक आहे, पुढे बघा. आपल्याला पुढचा 16व्या क्रमांकाचा प्रश्न त्यांनी बघायला लावला होता, तर आपण ते बघून घेऊ. कोणत्या प्रश्नाला बघायला लावला तर की सरपटणारे हा जो प्रश्न होता ना, या प्रश्नासाठी 16व्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला बघायला सांगितला होता. तर आपण हा प्रश्न बघून घ्या आणि याचं स्पष्टीकरण हे बघा. हा 16व्या क्रमांकाचा प्रश्न. जोड्या लावायच्या आहेत. तर पायथन मोलुरुस बिनविषारी, नंतर नाजा न्यूरोटॉक्झिक, वायपर रसिली हिमोटॉक्झिक आणि टायफ्लोक्स ब्रामिनिस अंधसाप. ठीक आहे, तर बघा वर्ग सरीसृप. सरीसृप वर्गाच्या अभ्यासाला हर्पेटॉलॉजी असे म्हणतात. प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर जमिनीवर होऊन सरपटणारे प्राणी. हे प्राणी शीतरक्ताचे पोइकिओलोथर्मिक असतात. शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. सरीसृपची उदाहरणे कासव, पाल, धामण, साप, सरडा, सुसर, मगर, घडियाल, कॅमेन, टॉयटारा. बघा, कासव, पाल, धामण, साप, सरडा, सुसर, मगर, घडियाल, कॅमेन, टॉटियारा यांच्यात बाह्यकर्ण नसतात. हे प्राणी एकलिंगी अंडज फलन शरीरांतर्गत. यांचे हृदय 3 कप्प्याचे बनलेले असते. अपवाद मगरीचं 4 कप्प्यांचं बनलेलं असतं. व्हेरी व्हेरी IMP. बोटांना नखे नसतात. कर्पर चेतांच्या क्रॅनियल नर्व्सच्या 12 जोड्या असतात. यातील साप व पाल हे कात टाकतात. 4 गट पडतात. कोणते कोणते? ॲनॅप्सिडा, सिनॅप्सिडा, पॅरॅप्सिडा, डायप्सिडा. बघा, ॲनॅप्सिडा केलोनिया टर्टल या कॉसव येते याच्यात. कॉटिले सॅयुरिया, नंतर सिमोरिया उभयचर व सरीसृपला जोडणारा दुवा. हे पाठ करा. त्याच्यानंतर सिनॅप्सिडा मॅमल लाईक आणि पॅरॅप्सिडा हे दोन्ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कोणत्या? सिनॅप्सिडा आणि पॅरॅप्सिडा. नंतर डायप्सिडा यांचे 3 गण पडतात. रिंकोसिफॅलिया म्हणजे उदाहरणार्थ तुतारा, क्रोकोडिलिया उदाहरणार्थ ॲलिगेटर आणि स्कॅमॅटा याचे 2 उपगण पडतात. कोणते बघा, कशाचे 2 उपगण पडतात? तर स्कॅमेटाचे, डायप्सिडाच्या स्कॅमेटाचे 2 उपगण पडतात. ते कोणते? तर बघा, लॅसर्टिलिया आणि ओफिडिया म्हणजे स्नेक साप. लॅसर्टिलिया मध्ये वॉल लिझार्ड, पाल, उडणारा सरडा, डार्को, गार्डन लिझार्ड, कॅलोट्स आणि शॅमेलियॉन सरडा. नंतर याच्यात बघा बिनविषारी साप पायथन. आता काहीच लक्षात राहत नसेल ना, एवढं लक्षात ठेवा. बिनविषारी साप म्हटलं की पायथन, अजगर, धामीन, नॅट्रिक्स. वायपरमध्ये हिमोटॉक्झिक, नाग, कोब्रा, न्यूरोटॉक्झिक आणि टायफ्लस ब्लाइंड स्नेक. हे पाठ करून ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. हेट्रोनेरिस मध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होता. त्या जननग्रंथी खंडास डॅश डॅश म्हणतात, तर एपिटोक म्हणतात. हेट्रोनेरिस मध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होता. त्या जननग्रंथी खंडास एपिटोक म्हणतात. हेट्रोनेरिस इज अ टाइप ऑफ वर्म दॅट बिलॉंग्स टू द फायलम ॲनलिडा. एपिटोक हेट्रोनेरिस उत्तराखंड ओपन युनिव्हर्सिटीचा सोर्स आहे. एपिटोक इज द फॉर्मेशन ऑफ सेक्शुअल इंडिव्हिज्युअल और एपिटोक
which differs from the parent non-sexual individual ato. Heteroneris leaves the burrow, म्हणजे heteroneris काय बिळातून बाहेर येतं, comes up at the surface of water and leads an active free swimming life. The eyes are highly sensitive to light. The peristonial cirri become longer. Parapodia of epitoke region become enlarged. जेवढं समजलं असेल तेवढं, बाकी PYQ पाठ करा. ठीक आहे. खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिकथाईस वर्गातील आहे? तर बघा ऑस्टिकथाईस, तर तो आहे कटला. शार्क, स्टिंगरे आणि इलेक्ट्रिकने हे नाही, तर कटला हा ऑस्टिकथाईस मध्ये आहे. पायसेस बघा यांचे 3 वर्ग पडतात, त्यापैकी ऑक्टिकथाईस यावर प्रश्न आहे. पायसेस मधले 3 वर्ग बघा कोणते आहेत, तर प्लॅकोडर्मा 0% मासे असतात, कॉन्ड्रिइक्थाईस 5% मासे आणि ऑक्स्टिकथाईस 95% मासे, बोनीफिश. बघा प्लॅकोडर्मा या वर्गातील सर्व पायसेस लुप्त झालेले आहेत, हे नीट लक्षात ठेवा. कॉन्ड्रिइक्थाईस हे खाऱ्या पाण्यात आढळतात. हे अंडी ऑब्लिक पिल्लांना जन्म देणारे अंतःकंकाल कास्तिमय असते. उदाहरणार्थ डॉगफिश, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे, शार्क, रॅबिट फिश. ऑस्टिकथाईस हे 95% मासे, बोनीफिश खाऱ्या व गोड्या पाण्यात राहतात, अंडी घालतात. उदाहरणार्थ लंगफिश, फ्लाइंग फिश, सी हॉर्स, पॉपलेट, कटला, बॉम्बे टक, बोंबील आणि सॅलमॉन. पुढे बघा 13 क्रमांकाचा प्रश्न. योग्य जोड्या लावा. 13व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे? योग्य जोड्या लावा. सॅलमँडर आहे शीतरक्ती, बदक चोचा आहे अंडज सस्तन प्राणी, जळू आहे सॅंग्विवोरस आणि पॅरामेशियम आहे असममित. ठीक आहे. आता आपण सगळी माहिती बघून घेऊ. सॅलमँडर शेपूट व पाय असणारा हा उभयचर वर्गातील शीतरक्ती प्राणी आहे. वर्ग ॲम्फिबिया, गण, युरोडेला, सायरस नेक्टरस, सॅलमँडर. याच्या हृदयाला 3 कप्पे असतात. आता मॅमेलिया विषयी बघू. या वर्गातील प्राणी पिल्लांना जन्म जरायुज म्हणजे जरायुज असतात. दूध श्रवणाऱ्या ग्रंथी असतात. या वर्गातील प्राणी अतिशय उत्क्रांत असून एंडोथर्मिक प्राणी आहेत, कारण हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत. यांचे हृदय 4 कप्प्याचे असते. हे प्राणी डायफोडंट आहेत, म्हणजे आयुष्यात 2दा दात येतात. यांच्यात आरबीसी असतात, त्या द्विअंतर्वक्र बाय कॉन्केव गोलाकार असतात, त्यात केंद्रक असतं. अंडी घालणारे सस्तन प्राणी प्लॅटिपस एकिडिना. हे प्राणी स्वरयंत्राच्या मदतीने ध्वनी निर्मिती करतात. अपरिपक्व पिल्लांना जन्म देणारे कांगारू, कोलास आणि ऑपोसम्स. उदाहरणार्थ कांगारू, मानव, व्हेल, कुत्रा, घोडा, गुरे, गाढव. यांच्यात मेदग्रंथी, घामग्रंथी, स्तनग्रंथी असतात. यांचे श्वसन केवळ फुफ्फुसामार्फतच होते. यांच्यात छाती व उदर पोकळी स्नायुमय पडदा असतो. एकलिंगी व जरायुज असतात. परंतु याच वर्गात असणारे पण अंडी घालणारे प्राणी बघा प्लॅटिपस एकिडिना. यांचे 3 उपवर्ग पडतात बघा. प्रोटोथेरिया, मोनोट्रेमाटा, मेटाथेरिया, मार्सपियल्स आणि युथेरिया प्लॅसेंटल. आता हे सगळे जे अर्थ आहेत हे मी त्या लेक्चरमध्ये शिकवलेले आहेत, ते नीट बघून घ्या. कोणते? जे मी बेसिक लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे. बघा यांच्यात प्रोटोथेरिया यांच्यात गर्भाशय नसून हे अंडी घालणारे प्राणी आहेत. स्तनग्रंथी दोन्ही लिंगात कार्यरत असतात. उदाहरणार्थ ऑर्निथोरिकस, डक बिल, प्लॅटिपस एकिडिना. मेटाथेरिया स्तनग्रंथी फक्त स्त्रीलिंगी प्राण्यात विकसित होता. गर्भाशय प्लस स्त्री जननांग हे अपरिपक्व पिल्लांना जन्म देऊन आईच्या उदरातील पिशवीत ते परिपक्व होईपर्यंत राहतात. उदाहरणार्थ कांगारू जन्मावेळी 1 ग्रॅमचा घेवड्याच्या बी एवढा असतो. उदाहरणार्थ कांगारू, डायडेल्फिस आणि कोआला. युथेरियामध्ये हे पिल्लांना जन्म देतात. सस्तन प्राण्याच्या काही गण. प्रायमेट्स म्हणजे माकडे, मानव, प्रोबोसिडिया हत्ती, सिटेसी, व्हेल मासा, डॉल्फिन, लॅगोमॉर्फा, ससा, कॅर्निवोरा, कुत्रा, वाघ, सिंह. बघा ब्ल्यू व्हेल पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी, तर डॉल्फिन हा मानवानंतर सर्वात हुशार सस्तन प्राणी. हे खूप महत्वाचं आहे. ब्ल्यू व्हेल काय? पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी. डॉल्फिन हा मानवानंतर सर्वात हुशार सस्तन प्राणी. वटवाघूळ एक सस्तन प्राणी आहे, जरायुज आहे, पिल्लांना जन्म देतो. वटवाघूळ हा प्राणी उडणारा सस्तन प्राणी आहे. संघ कॉर्डेटा, वर्ग क्लास
मॅमेलिया सस्तन प्राणी, उपवर्ग यूथेरिया, गण चिरोप्टेरा. वटवाघूळ हा दूरपर्यंत उडण्याची क्षमता असलेला एकमेव सस्तन प्राणी आहे. वटवाघूळ श्राव्यातीत ध्वनी देखील ऐकू शकतात. रडारचे तंत्रज्ञान असते, त्याचप्रमाणे वटवाघुळे प्रतिध्वनी ऐकून आपल्या भक्ष्याचा वेध घेतात. पुढे बघा, जळू संघ ॲनेलिडा, वर्ग हिरुडिनिया, पोषण प्रकार सँग्विव्होरस, रक्त शोषण करणारा परजीवी. सँग्विव्होरी म्हणजे असा पोषण प्रकार जिथे एखादा सजीव इतर प्राण्यांचे रक्त शोषून आपले पोषण करतो. उदाहरणार्थ जळू, मच्छर, वॅम्पायर, बॅट. शरीर सममित, बॉडी सिमेट्री बघा, असममितीय. ज्या प्राण्यांच्या शरीरावर मध्यरेषा टाकून विभाजन केल्यास शरीर दोन समान भागात विभागत नसेल तर असममित असे म्हणतात. उदाहरणार्थ अमिबा, स्पंज. मोरी माशांचा पुच्छपर असममित असतो. याच्यावर प्रश्न आलेला आहे. मोरी माशांचा पुच्छपर असममितीय असतो. सममितीय, मध्यरेषा आखून दोन भागात विभाजन होत असेल तर सममितीय. सममितीचे 3 प्रकार बघा, किती वेळा प्रश्न विचारलेला आहे, हे नीट बघून घ्या, इथे लिहिलेलं आहे. अरीय सममित, द्विपार्श्व सममित आणि गोलीय. अरीय म्हणजे काय, कोणत्याही भागातून कापले असता सारख्याच भागात विभाजन होते, त्याला अरीय सममित म्हणतात. उदाहरणार्थ सिलेंटराटा, इकायनोडर्माटा, टिनोफोरा. यातील प्राणी म्हणजे हायड्रा, जेलीफिश, तारामासा. याच्यावर STI 2015 ला प्रश्न आलेला आहे. अरीय सममिती आहे. द्विपार्श्व सममिती, आता मनुष्य घ्या, मनुष्याला उभं एकाच याच्यातून छेदलं तर 2 भाग होतात ना, त्याला म्हणतात द्विपार्श्व सममित. केवळ एकाच अक्षातून कापल्यास 2 समान भाग होतात, त्याला द्विपार्श्व सममित म्हणतात. उदाहरणार्थ प्लॅटीहेल्मिंथिस, ऑर्थोपोडा, मोलुस्का, ॲस्केलहेल्मिंथिस, हेमिकॉर्डेटा. सर्वच कॉर्डेटा प्राणी म्हणजे कीटक, उंदीर, मासे, मानव, पक्षी, बेडूक. हे सगळं मी त्या लेक्चर सिरीजमध्ये केलं आहे, तिकडे जाऊन करा. गोलीय सममिती, केंद्रातून जाणारे कोणतेही प्रतल 2 समान भागात. उदाहरणार्थ वॉल्वॅक्स आणि जीवाणू. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. हायड्राच्या निमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव हिप्नोटॉक्झिन. ठीक आहे. आता इथं काय विषाचं नाव आणि टॉक्झिन हा कशातच नाव नाहीये, मग टॉक्झिन म्हणजे विषच असतं ना, मग हे 2 ऑप्शन आपण टिक करू शकतो. बघा, हायड्रा या प्राण्यातील निमॅटोब्लास्ट ही विशेष पेशी असते जी हिप्नोटॉक्झिन नावाचे विष श्रवते. हे विष बधीर करते व शिकार पकडण्यास मदत करते. बघा पुढे, साधारणपणे पोरीफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात तर आर्किओसाइट्स. ठीक आहे. उत्तर क्रमांक 2, अलैंगिकरित्या बनलेल्या पेशीचा गोळा जो नवीन स्पंजमध्ये विकसित होण्यास सक्षम असतो त्याला जेम्यूल म्हणतात आणि जेम्यूल हे आर्किओसाइट्स मुळे तयार होतात. आर्किओसाइट्स किंवा अमिबोसाइट्स अमिबासारख्या पेशी असतात ज्या टोटिपोटंट म्हणजे त्या एका सेलपासून नवीन जीव निर्माण होण्याची क्षमता असते, म्हणजे त्याच्यासारखं ऑर्गन निर्माण होण्याची क्षमता असते. टोटिपोटंट असतात. दुसऱ्या शब्दात इतर कोणत्याही प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतर करण्यास सक्षम असतात. समुद्री स्पंज म्हणूनही ओळखले जाणारे पोरीफेरा हे त्यांच्या सच्छिद्रतेमुळे ओळखले जातात. पोर्स छिद्र, कॅनोसाइट्स हे पोरीफेराच्या फ्लॅजेलमशी संबंधित पेशी आहे. सर्व स्पंजमध्ये ऑस्टिया असतात, वॉटर इनलेस. आता ऑस्टिया काय आणि अजून एक त्याच्यासारखं असतं, ते 2 छिद्र असतात. नेमकं कोणतं काय काम करतं हे सगळं त्या बेसिक लेक्चरमधून करा, म्हणजे हा चॅप्टर तुम्हाला नीट समजेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात तर अ, क आणि ड. अ, क आणि ड. बघा, हृदयाला 3 कप्पे असतात का सस्तन प्राण्यांना? नाही, 4 कप्पे असतात. आपण सस्तन प्राणीच आहोत ना, आपल्याला 4 कप्पे आहेत. मग ब हे ऑप्शन इलिमिनेट होतं. बघा, सस्तन प्राण्यांची लक्षणे, अंगावर केस असतात, मादीमध्ये स्तनग्रंथी असतात, काही सस्तन प्राणी अंडी घालतात. बरोबर. प्रश्न क्रमांक 13 पहा, आपण ऑलरेडी बघितलं आहे. सस्तन प्राण्यात हृदयाला 4 कप्पे असतात म्हणून विधान ब चुकीचे. पुढचं बघा, पायसेस. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण अ, क, ड. अ, क आणि ड. आता बघा, त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. माशांना 3 असतात का? माशांना 2 कप्पे असतात. हे कसं पाठ करायचं मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर पायसेस बघा, ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. ते शीतरक्ताचे प्राणी आहेत. त्यांच्या शरीरावर खवले असतात. ठीक आहे. बघा, पायसेस
हृदयाला कप्पे कोणाला किती? उभयचर 3, सस्तन प्राणी पक्षी 4, पायसेस 2, झुरळाला 13 कप्पे, सरीसृपला 3 कप्पे. आय थिंक हा टॉपिक घेतलाय का आपण? ठीक आहे. बघा यात 2 वर्ग येतात, कॉन्ड्री इक्थाइस आणि ऑस्टी इक्थाइस. माशांच्या अभ्यासाला इक्थिओलॉजी, स्टडी ऑफ पायसेस असे म्हणतात. मासे व प्राणी वर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वाधिक विकसित असते, हा स्टेटमेंट विचारला गेलेला आहे. याचे हृदय 2 कप्प्यांनी बनलेले असते. एकारी रक्ताभिसरण संस्था असते. हे शीत रक्ताचे प्राणी आहेत. तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते. काहींना पूर्णपणे कास्तिमय अंतःकंकाल, उदाहरणार्थ डॉगफिश, तर काहींना अस्थिमय कास्तिमय अंतःकंकाल असते, उदाहरणार्थ रोहू. आढळ समुद्राच्या पाण्यात गोड्या पाण्यात. कर्पर चेताच्या 8 ते 10 जोड्या असतात. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी त्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. श्वसन कल्ल्यानुसार होते, उदाहरणार्थ रोहू, पॉपलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे. उत्सर्जन किडनीद्वारे युरिया अमोनिया. हालचाल पराच्या फिन्सच्या सहाय्याने. फरक पाहू कास्तिमय व अस्थिमय. कास्तिमय बघा आणि अस्थिमय बघा. ठीक आहे. कास्तिमय खाऱ्या पाण्यात आढळतात, अस्थिमय खाऱ्या गोड्या दोन्ही पाण्यात. खवले ब्लॅकॉइड, खवले गोनॉइड, सायक्लॉइड, सिक्टॉइड. अंतःकंकाल कार्टिलेज, अंतःकंकाल बोन्सचे बनलेले असते. पृच्छपर असममित, पृच्छपर सममित. पुढे बघा पृष्ठरज्जू आयुष्यभर असतो आणि इकडे भ्रूणावस्थेत आढळतो, उदाहरणार्थ डॉगफिश, मोरी याच्यावर प्रश्न आलेला आहे. सॉफिश, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे, रॅटफिश. इकडे रोहू, पॉपलेट, कटला, सोनेरी मासा, समुद्री घोडा. शार्क बाबत थोडे, यांच्यात शरीरात एकही हाड नसते. संपूर्ण शरीर कार्टिलेज पासून बनलेले. एंडोस्केलेटन अंतःकंकाल असते. शार्क मासा कधीच झोपत नाही. कलर ब्लाइंड असतात. सायलेंट किलर असेही म्हणतात. हे जरायुज विविपेरस असतात, पिल्लांना जन्म देतात. यांची त्वचा प्लॅकॉइड स्केल्स असते, सायक्लॉइड स्केल्स नव्हे. यावर प्रश्न आलेला आहे. पुढे बघा खालील नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या लावा. तर बघा भारतीय गांडूळ. बघा एखादा 2 प्रश्न राहिले तर मी पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेईल, दुसरं लेक्चर असलं तरी. बघा खाली नमूद केलेलं म्हणजे मध्येच जर लेक्चर बंद झालं तर सांगते आहे. खाली नमूद केलेले प्राणी त्यांच्या ऑर्डर प्रमाणे लिहा. बघा भारतीय गांडूळ आहे ओपिस टोपोरा. भारतीय गायीचा घृतकर्ण लीच आहे गनाथोब्डेलिडा. मधमाशी आहे हायमेनोप्टेरा आणि पलंगातील कीटक ढेकून आहे हेमिप्टेरा. बघा प्रश्न क्रमांक 33 पहा. त्या ठिकाणी दिलेल्या माहितीच्या आधारे निश्चित प्रश्न सुटतो, पण प्रश्नात ऑर्डर विचारले आहेत हे माहीत करणे अवघड असते. त्यामुळे यातील 4ही पर्याय माहीत असावे असा अट्टहास करू नका. भारतीय गांडूळ संघ ॲनलिडा, वर्ग क्लिटेलाटा, उपवर्ग ओलिगोचेटा आणि गण ओपिस्टोपोरा यावर प्रश्न आहे. भारतीय गायीचा घृतकर्ण लीच, इंडियन कॅटल लीच, संघ ॲनेलिडा, वर्ग क्लिटेलाटा, उपवर्ग हिरुडिनिया, गण ऑर्डर गनाथोब्डेलिडा यावर प्रश्न आहे. जळू ॲनेलिडा या फायलममधील विभाजित जंत सेगमेंटेड वर्म्स आहेत. पुढे बघा पेट्रोमायझोनमध्ये डॅश डॅश द्वारे अँटीकोॲग्युलंट स्रवले जाते, तर लाळ ग्रंथीद्वारे. ठीक आहे. बघा लाळ ग्रंथी, सलायवरी ग्लँड. पेट्रोमायझोन लॅम्प्रे हा परजीवी मासा आहे जो इतर माशांच्या रक्तावर उपजीविका करतो. तो सलायवरी ग्लँडमधून अँटीकोॲग्युलंट स्रवतो ज्यामुळे रक्त गोठत नाही, त्यामुळे तो सहज रक्त शोषू शकतो. इतर उदाहरणे हिरुडिन, जळू लीच. कांगारू बघा कांगारू हा प्राणी डॅश डॅश या फायलममध्ये समाविष्ट आहे, तर सस्तन या फायलममध्ये समाविष्ट आहे. ठीक आहे. पुढे बघा डेंटोलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो, तर मोलुस्का या संघामध्ये मोडतो. डेंटोलियम यालाच सामान्य भाषेत एलिफंट टस्क शेल किंवा हस्तिदंती कवच असेही म्हणतात. हा मोलुस्का संघातील स्कॅफोपोडा वर्गात येतो. याचे कवच दोन्ही बाजूस उघड्या असलेल्या नळीसारखे असते जे दिसायला हत्तीच्या सुळ्यासारखे दिसते. यालाच सामान्य भाषेत एलिफंट टस्क शेल असेही म्हणतात. मोलुस्का संघाची महत्त्वाची स्पष्टीकरणे 35 मधील 7 क्रमांकाच्या संघात दिलेली आहे. पुढचा प्रश्न कॅटफिशच्या
अनेक प्रजातीमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणावर रुचिज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपकांना डॅश डॅश म्हणतात, तर बार्बेल म्हणतात. बघा बार्बेल्स काय असतं, कॅटफिश आणि इतर काही माशांच्या तोंडाभोवती असलेल्या मिशांसारख्या अवयवांना बार्बेल्स म्हणतात. ते सेन्सरी ऑर्गन संवेदी अवयव आहेत. यामध्ये टेस्ट बर्ड्स असतात. कॅटफिश चिखलमय किंवा गढूळ पाण्यात राहतात जिथे दृष्टी कमी पडते. अशा वेळी हे बार्बेल्स अन्न शोधण्यासाठी चव आणि स्पर्श अत्यंत उपयुक्त ठरतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशीय प्राण्याचा गट अग्न्याथाशी संबंधित आहे? आता ग्नॅथोस्टोमॅटा, अग्न्याथा याचे अर्थ काय हे सगळं बेसिक लेक्चरमध्ये बघा. याचं उत्तर आहे पेट्रोमॅझोन लॅम्प्रे. आपण आत्ताच याच्याविषयी वाचलं. तर बघा पेट्रोमायझोन याला लॅम्प्रे, सी लॅम्प्रे असेही म्हणतात. याचे तोंड गोलाकार असून त्यात जबडे नसतात. म्हणजेच ग्नॅथा म्हणजे जॉज आणि अग्न्याथा जॉज म्हणजे जॉज नसलेले. ठीक आहे. हे इतर माशांच्या शरीराला चिटकून त्यांचे रक्त शोषणारे परजीवी असतात. अग्न्याथा या गटाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जबडे नसलेले पृष्ठवंशीय प्राणी. पेट्रोमायझोन हा या गटातील सर्वात प्रसिद्ध प्राणी आहे. पुढे बघा इतर पर्याय, स्कॉलिओडॉन हा एक प्रकारचा लहान शार्क मासा आहे. याला सामान्य भाषेत डॉगफिश असे म्हणतात. हा नॅथोस्टोमॅटा गटात मोडतो कारण याला जबडे असतात. हा कार्टिलेजिनस कास्तिमय मासा आहे. रॅट्स काळा उंदीर हा सस्तन प्राणी आहे. हा प्रगत पृष्ठवंशीय प्राणी असून याला मजबूत जबडे आणि दात असतात. लॉरिस हा एक प्रायमेट गटातील जबडे असलेला सस्तन प्राणी आहे. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या झोइड निडारियामध्ये संरक्षण आच्छादन असते? तर फायलोझोइड. बघा हे प्राणी प्रामुख्याने समुद्रात आढळतात. यांचे शरीर अरीय सममित म्हणजे रॅडियल सिमेट्रिकल असते. यांच्यात दंशपेशीयुक्त शुंडके असतात. याचा उपयोग भक्ष्य पकडणे व स्वसंरक्षणासाठी होतो. प्रश्नाशी संबंधित माहिती, निडारिया संघातील काही प्राण्यांमध्ये कामाच्या विभागणीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे झोइड्स आढळतात. यामध्ये संरक्षणाचे काम करणारे आणि संरक्षण आच्छादन देणारे झोइड म्हणजे फायलोझोइड. ठीक आहे. पर्यायाचे सविस्तर स्पष्टीकरण बघा. डॅक्टिलोझोइड हे प्रामुख्याने संरक्षण आणि शिकार करण्यासाठी वापरले जातात. यामध्ये दंशपेटी स्टिंग सेल्स असतात. टेंटाक्युलोझोइड हे स्पर्शिकांसारखे लांब असतात आणि संवेदना ग्रहण करण्याचे कार्य करतात. ट्रोफोझोइड यांना गॅस्ट्रोझोइड असेही म्हणतात. यांचे मुख्य कार्य अन्न ग्रहण करणे आणि पचन करणे हे असते. आणि फायलोझोइड यांना ब्रॅक्ट्स असेही म्हणतात. हे पानांसारखे दिसतात व वसाहतीतील इतर नाजूक झोइड्सवर पानांसारखे आच्छादन करून त्याचे संरक्षण करतात. पुढे बघा शेवटचा प्रश्न, कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. बरोबर विधान विचारलं आहे. अ, ब आणि ड हे विधान बरोबर आहे. हा प्रश्न अतिशय सोपा होता. बघा एक स्टेटमेंट काय होतं, पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. याच्या उलट असतं. ठीक आहे. आणि आता बरोबर विधान आपण बघू. ऑस्ट्रेलिया आणि तस्मानियाच्या गवताळ मैदानात आढळतो. ते स्थलीय व शाकाहारी प्राणी आहेत. मादीला भ्रूणपिशवी असते, तिला मार्सुपियल म्हणतात. आता स्पष्टीकरण, वरील पर्यायातील क विधान चुकीचे. कांगारूचे पुढील पाय लहान असतात व मागील पाय अत्यंत लांब असतात, शक्तिशाली असतात. कांगारू मेटाथेरिया उपवर्गात येतो. या गटातील प्राण्यांना मार्सुपियल्स म्हणतात. सस्तन प्राण्यांचे 3 महत्वाचे गट, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया. प्रोटोथेरिया अंडी घालणारे सस्तन प्राणी, उदाहरणार्थ डकबिल, प्लॅटिपस, एकिडेना. मेटोथेरिया पिशवी असलेले प्राणी, उदाहरणार्थ कांगारू, ओपॅझम. युथेरिया पूर्ण विकसित पिल्लांना जन्म देणारे, उदाहरणार्थ मानव, गाय आणि उंदीर. बघा मी शेवटी फास्टमध्ये घेतलं कारण लेक्चर संपू शकतं, मध्येच ब्रेक होऊ शकतं, म्हणून मी हे सगळं घाईघाईत घेतलं. अशा पद्धतीने आपण प्राण्यांचं वर्गीकरण आपलं झालेलं आहे. ठीक